मित्रांनो, आत्मविश्वास हा एक असा गुण आहे जो बाकी सगळ्या गुणांना भारी पडतो. इंग्लिशमध्ये एक सुंदर म्हण आहे, विथ कॉन्फिडन्स यू हॅव वॉन बिफोर यू स्टार्टेड. म्हणजे जर एखादे काम करण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर ते काम सुरू करण्याआधीच तुम्ही त्यामध्ये विजय मिळवलेला असतो. आणि जर तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर मग तुम्ही कितीही हुशार असला तरी सुद्धा कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळवणे अवघड जाईल. यामुळे कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी जबरदस्त आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 5 असे जबरदस्त उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास लगेच वाढेल. चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, शारीरिक दृष्ट्या मजबूत बना. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहिती असेल की आपले शरीर आणि मन एकमेकांना जोडलेले आहे. त्यामुळे तुमचे शरीर कमकुवत असेल तर तुमचे मन सुद्धा कमकुवत असेल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमी असेल. आपल्या भारत देशामध्ये पूर्वी कुस्त्यांचे आखाडे असायचे आणि प्रत्येक व्यक्ती शारीरिक कष्ट करायचा. आज आपल्या त्याच देशामध्ये 4 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती ओव्हरवेट आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे खूप गरजेचे आहे. आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करणे गरजेचे आहे. पहिली म्हणजे दररोज व्यायाम करा. वेट ट्रेनिंग, रनिंग, सायकलिंग, योगा, तुम्हाला जे आवडते ते करा. पण दररोज कमीत कमी 30 मिनिटे शरीराकडून व्यायाम करून घ्या. व्यायाम केल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल. कारण व्यायाम करणे एवढे सोपे नाहीये. व्यायाम करत असताना आपल्याला आपल्या लिमिट्स पुश कराव्या लागतात, ज्यामुळे आपली इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. मेडिकल सायन्स हे सिद्ध करते की व्यायाम केल्याने आपल्याला अनेक मानसिक फायदे होतात. दुसरं म्हणजे आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि पोषक आहार घ्या, जसे की फळे, हिरव्या भाज्या, ड्राय फ्रूट्स, दूध. ह्या 2 गोष्टी केल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त आणि मजबूत बनेल, ज्यामुळे तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होईल. नंबर 2, लोक काय म्हणतील हा विचार करणे सोडून द्या. काही लोक तर अशी असतात ज्यांना आत्मविश्वास सुद्धा यासाठी निर्माण करायचा असतो ज्यामुळे बाकीच्या लोकांना ते आवडू लागतील, बाकीची लोक त्यांना भाव देतील. पण असा विचार करणे चुकीचे आहे. तुम्हाला कधीच कोणाकडून स्वतःबद्दल सर्टिफिकेट मिळवण्याची गरज नाही. एक साधी व्यक्ती आणि आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तीमध्ये हाच फरक असतो. एक साधा व्यक्ती नेहमी लोक काय म्हणतील ह्याचा विचार करतो, तो दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती स्वतःच्या मतांवर ठाम असतो. तो लोक काय म्हणतील ह्याचा जास्त विचार करत नाही. तो नेहमी खरे बोलतो, मग कोणाला ते आवडो किंवा ना आवडो. सतत लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणे, दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे आपला आत्मविश्वास कमी करतो. ह्यामुळे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या जगात कोणच परफेक्ट नाहीये. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दोष आहेत. आपण त्या दोषांचा स्वीकार करून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंबर 3, तुम्ही जे बोलता ते कृतीमध्ये आणा. मित्रांनो, तुम्ही जे काही बोलता ते करत नसाल तर अशाने तुमचा आत्मविश्वास कमी होतो. ज्या प्रकारे तुमचे मन लोकांबद्दल एक मत बनवते आणि त्या मताप्रमाणे तुमच्या मनात लोकांची एक इमेज तयार करते, त्याचप्रमाणे तुमचे मन तुमच्या स्वतःबद्दल सुद्धा एक मत बनवते आणि त्या मतानुसार तुमची स्वतःबद्दल सुद्धा एक इमेज तयार करते. आणि ही गोष्ट प्रत्येक क्षणाला होत राहते. कल्पना करा, तुम्ही ठरवले की आज संध्याकाळी 6 वाजता 1 तास तुम्ही व्यायाम करणार आणि मग संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला कंटाळा आला आणि तुम्ही व्यायाम नाही केला. तेव्हा तुमचे मन स्वतःबद्दल एक मत बनवेल की तुम्ही एक आळशी आणि कामचोर व्यक्ती आहात. आणि जितक्या वेळेला तुम्ही अशी ठरवलेली कामे करणार नाही, तुमच्या मनातली ही कामचोरची इमेज अजून मजबूत होत जाईल आणि हळूहळू तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होत जाईल. समजा तुम्ही ठरवले की आज 7 वाजता तुम्हाला व्यायाम करायचा आहे आणि तुम्ही 7 वाजता व्यायाम करता, तेव्हा तुमच्या मनामध्ये स्वतःबद्दल एक शिस्तबद्ध आणि मजबूत व्यक्ती म्हणून
इमेज तयार होते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतो, पण तुम्ही एक प्रकारचे समाधान आणि आनंद सुद्धा अनुभवता. त्यामुळे मित्रांनो, जे बोलाल ते करून दाखवा. कुणाला एखादे वचन दिले असेल तर ते पूर्ण करा. रामायणामधली ती ओळ नेहमी लक्षात ठेवा, प्राण जाय पर वचन न जाय. नंबर 4, अपयशांना स्वीकार करा. जास्त करून लोकांना असे वाटते की ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास असतो त्यांना कधीच अपयश येत नाही. ते प्रत्येक कामात चांगले असतात आणि त्यांच्याकडून काही चुका सुद्धा होत नाही. पण ही गोष्ट खरी नाही. आत्मविश्वास असणे म्हणजे असे नाही की तुम्हाला अपयश येणार नाही. आत्मविश्वास असणे म्हणजे त्या व्यक्तीला अपयशाची अजिबात भीती वाटत नाही. मोठी ध्येय गाठत असताना छोटे मोठे अपयश हे येणारच, पण जी लोक ह्या अपयशाला घाबरून जातात ते आयुष्यात मोठे काहीच करत नाही. पण जी लोक ह्या अपयशांना घाबरत नाही, जे आपल्या चुकांमधून शिकतात, तीच लोक आतमधून मजबूत असतात. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक स्पर्धेमध्ये ह्या कारणासाठी भाग घेत नाही कारण त्यांना भीती वाटते, आपण हारलो तर काय होईल, लोक माझी चेष्टा करतील. पण भाग न घेतल्याने सर्वात जास्त नुकसान त्यांचेच होते. दुसरीकडे आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तींना माहिती असते की स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने त्यांचे जिंकायचे चान्सेस कमी आहे, पण तरी सुद्धा ते भाग घेतात आणि आपले 100% देतात आणि त्यामुळे त्यांना बरेच शिकायला मिळते. मग ते जिंको अथवा हारो ह्याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रयत्न केला, हीच गोष्ट त्यांना आनंद देते. त्यामुळे मित्रांनो, अपयशाला कधीच घाबरू नका. नंबर 5, नवीन नवीन स्किल शिका आणि लोकांची मदत करत राहा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वात अचूक मार्ग आहे तो म्हणजे स्वतःला एवढे काबिल आणि सक्षम बनवणे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. मला मान्य आहे, हा मुद्दा काही लोकांना थोडा वेगळा वाटत असेल, पण हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीकडे जेवढे जास्त स्किल्स असतात, जी व्यक्ती वेगवेगळ्या कामामध्ये कुशल असते, ती व्यक्ती तेवढ्याच आत्मविश्वासाने भरलेली असते. याचे कारण म्हणजे त्यांचा अनुभव आणि ज्ञान. ज्या व्यक्तीला वेगवेगळ्या कामांचा अनुभव असेल, त्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती असेल, तो तेवढाच जास्त आत्मविश्वासाने भरलेला असेल. एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही शाळेचे विद्यार्थी आहात. तुमच्या शाळेत काही अशी मुलं आहेत जी दुसऱ्यांना मारतात, त्यांना त्रास देतात. त्यामुळे शाळेतली सगळी पोरं त्या मुलांना घाबरतात. तुम्ही शाळेत नवीन आहात, पण तुम्ही कुंगफू कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे. तुम्ही एक कुशल फायटर आहात. आता मला सांगा, त्या मारणाऱ्या मुलांची तुम्हाला भीती वाटेल का? मला वाटते तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही, कारण त्या मुलांना उत्तर कसे द्यायचे याचे योग्य प्रशिक्षण तुम्ही घेतले आहे. ह्यामुळे आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या स्किल्स आपण आयुष्यामध्ये शिकल्या पाहिजे आणि स्वतःला जास्तीत जास्त काबिल बनवत राहिलं पाहिजे. तुम्ही जेवढे जास्त काबिल होत जाल, जेवढे तुमचे अनुभव ज्ञान वाढवत जाल, तुमचा आत्मविश्वास सुद्धा त्याच वेगाने वाढत जाईल. मित्रांनो, हे होते ते 5 प्रॅक्टिकल उपाय, ज्याचा वापर करून तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होईल. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.